नवीन ब्लॉगर आहेत आणि ज्यांना ब्लॉगिंगमध्ये करिअर करायचं आहे ना, तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कोणाची अर्निंग पाहून तर कोणाचं ट्रॅफिक पाहून तुम्ही या फील्डमध्ये येऊ नका. जर तुम्हाला खरंच एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, जसं की स्पोर्ट्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, फायनान्समध्ये, एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये, अशा वेगवेगळ्या निशमध्ये जर तुम्हाला खरंच एक्सपर्टी असेल ना, जर तुम्ही 7-8 वर्षापासून त्या गोष्टीवर काम करत असाल ना, तर तुम्ही या फील्डमध्ये येऊ शकता. कोणी एवढी अर्निंग करते किंवा आपला मित्र ब्लॉगिंग करतोय म्हणून तुम्ही ह्या फील्डमध्ये येऊ नका. पहिले प्रॉपर नॉलेज घ्या, काय असतं ते समजून घ्या आणि मगच या गोष्टीमध्ये पडा. आता ब्लॉगिंग करणं खूप अवघड झालेलं आहे. ज्यांच्याकडे डायरेक्ट ट्रॅफिक आहे, सोशल मीडियावर ट्रॅफिक आहे, तेच ब्लॉगिंगमध्ये टिकत आहे. नवीनसाठी खूप स्ट्रगलिंग फेस झालेला आहे. आणि आता काय इन्व्हेस्टमेंट करावी लागणार तुम्हाला, तेव्हाच तुम्ही या गोष्टीमध्ये ग्रो होऊ शकता. तुम्हाला ऍड्स रन करावं लागतील, वेगवेगळ्यावर प्रमोशन करावं लागेल, ऑडियन्स गेन करावं लागेल, एका जागी ती गोळा करावं लागेल. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करावं लागेल, तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये टिकू शकता. जर तुम्हाला खरंच ब्लॉगिंगमध्ये टिकायचं असेल ना, तर तुम्ही मोठा ब्रँड तयार करा, बॅकलिंक्स तयार करा, तुमच्या वेबसाईटची ऑथॉरिटी चांगली करा आणि मगच तुम्ही ब्लॉगिंगमध्ये टिकू शकता. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. यामुळे कोणाचा तरी नक्की फायदा होईल.